हरे कृष्ण मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या SF या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या गावामध्ये. तर सध्या आपण मोहोळमध्येच आहे आणि मोहोळमध्ये आलो आहे कशासाठी, तर मोहोळमध्ये एक यूट्यूबर राहतात, त्यांच्या घरी आपण चाललो आहे. आपल्या आकाशची आई जे आहेत त्यांचे ते खूप जवळचे पाहुणे आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या रेफरन्सने त्यांना भेटायला चाललो आहे. ते जे यूट्यूबर आहेत ते यूट्यूबर असल्यामुळे ते आपलेसुद्धा पाहुणे झाले कारण की ते यूट्यूबर आहेत, बरोबर ना? ओके. हां, तर त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना भेटायला चाललो आहे. तर बघू, एवढ्याच वेळात आपल्याला कळेल कोणते यूट्यूबर आहेत. ते खूप फेमस यूट्यूबर आहेत, तुम्हालासुद्धा माहिती असेल, बरेच जण त्यांचे ब्लॉग बघतात. थोड्याच वेळात आपण त्यांना भेटूयात. सगळेजण आम्ही आलो आहे आपल्या यूट्यूबरच्या घरी. आणि आकाश, तुमचं रिॲक्शन काय आहे? आता त्यांना भेटायचं आहे. मग आणि? भाऊ आहे तो. भाऊ आहे का? हां. बघूया काय रिॲक्शन असतात त्यांचे, कारण की आपण तर पहिल्यांदा आलो आहे. पुढे रस्ता थोडासा कच्चा असल्यामुळे आम्ही इथून आलो आहे, म्हणजे उतरून आलो आहे. जातेस का? नको. हो का? शिवानी पिल्लू सोबत खेळता. दादा नाहीत का? शिवानी खेळता. हो का? पिल्लू सोबत शिवानी खेळायले. बिस्किट कुठं आहे? काय केलं? बिस्किट आणले गाडीच आहेत का? हा. कशी बोलते युट्यूब वरती? पप्पी घेते. वाढदिवस केला तिथं गुच्छ बघायला गुच्छच भेटे ना. आज आम्ही आलो. मला ना भैयाला भेटायची खूप इच्छा होती. भैया भेटले, शिवानी भेटली, परत खुशा भेटली, ह्या ताई भेटल्या, भेटली. आणि कृतिकाला तर खूपच इच्छा होती माझ्या नातीला तिला भेटण्याची. ती आम्ही बघायला गेली ना, म्हणून ते येऊ शकली नाही. हा, आणि ते बोला आई साहेब, तुम्ही बोला आता. आई साहेबांचा आवाज लय जोरात आहे. बोला आई साहेब, सांगा आमच्या आईला काहीतरी. एवढा जोरात मला ना बोलायला लय ताकद काढावी लागते. पटांगणा बोला काय सगळे म्हणतात तुमचा आवाजच येत नाही, तुमच्या व्हिडिओ मध्ये आवाजच येत नाही. हे बघा, हे बघा, एक मिनिट बघा. ह्यांना ना खूप भैयाला भेटायची इच्छा होती, म्हणून मला चला योगिता तर खूप मला भेटायची इच्छा आहे. योगिता खूपच ऍक्टिंग करते, पण माझ्या सुनाला ऍक्टिंग करायलाच येत नाही असं म्हणायचं. मी म्हणलं आणि योगिताची ऍक्टिंग शिक. आता मी हिला आणि आता शिवाय हिला एक मला- महिना एकदा सोडणार आहे ट्रेनिंग साठी, कारण दादा पण शिकवतील आणि ताई पण शिकवतील व्यवस्थित त्यांना कसं काय करायचं. सुरुवातीला तसं होतं, हिला पण सुरुवातीला जमत नव्हतं. हा. शिकून शिकून तयार केले अरे. हिला हे बनवायचं चालू आहे बरं का? मध्ये मध्ये चुकत असते ते. होय, चुकत हा. असते. तर मित्रांनो, तुम्हाला बोलत नाही. आज मी सकाळपासून बोलतोय, एक मोठ्या युट्यूबर कडे चाललोय आपण. तर तुम्हाला माहितच असतील आपले गणेश शिंदे भैया, त्यांच्या घरी आलोय आम्ही आज त्यांना भेटायला. तर आपले जवळचे ह्यांचे पाहुणे असल्यामुळे हा योग आला आज, आणि जर त्यांचे पाहुणे नसते तर हा योग काय आला नसता. तसं नाही. नाही, ही पाहुणे आहे का असल्यामुळे ती पाहुणेच म्हणतो आम्ही. पण आहे का नाही, त्यांना कोण नाही म्हणत
आपल्याला खाऊ द्यायचे. आपलेच म्हणजे ते सगळे. पाहुणे नसतं तरी भेटले झाली असती होय त्यात काय. छान वाटलं सगळ्यांना भेटून बरं वाटलं पुढे. सगळे दुसरे वाटायचे हा. असं आहे का कुठले मुंबईचे ठाण्याचे. ठाण्याचे का माहेर आहे तिकडचं. हा चांगलं थँक्यू आल्याबद्दल भेटायला आम्हाला. नाही धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल कारण की आणि आम्ही बराच वेळ इथपर्यंत झाला. येऊन तुम्ही भेटला नसता तर आम्ही किती नाराज होऊन गेला नाही असतो. नाही डबल आला आणि असतो. कसं भेटलं तर ठीक वाटतं, नाही भेटलं ना मग हे होतं. नाही आपण डबल आला असतो. नाही मी सध्या जात नाही गोड दिवाळी संपली त्यामुळे माणसाच्या आपुलकी असलेला माणूस वेळ काढून सवड काढत बरोबर आहे. हा असं. आवड असली की सवड सवड लागता निघते. माणूस. काढतो. बरोबर आहे. आपलं नवीन बघायचं. नवीन बघायचं. हम्म. एवढं चाललं. ते दाढीमुळेच जरा हे करते. कृष्णाला बी करत नव्हती का? घेतला माझ्या आई सगळ्यांनी चॅनलवर सबस्क्राईब करा. आणि बरा ब्लॉगिंग वगैरे छान छान करतात. कॉमेडी पण सध्या करायला लागली तर सपोर्ट असतो त्यांच्या पण चॅनलला. नवीन चॅनल आहे. हा. थँक्यू ओके हे असते कोण ना, आहे? की मी याच्याकडे जाते. गप, गप, गप. लक्षपूर्वक बघते. छान लावले बी का? आमचं पण येऊ द्या. ते किती छान छान लावले. कसं लावले ग हे? हा? बाई बरं, पुन्हा बघा. एक किती मिनिट. सुंदर आले बघा. लावायली फोन बाई, इथे लाव ना माझ्या. अगं मायो किती सुंदर म्हणाव. का बरं बाय का करत होती एवढं छान झाडाला देखो ना गेलता काय की काय होतं ते? किती छान केले ते. पाण्यात गरज नव्हते का ह्याला? एक दिवसाड पाणी टाकते हो का? आणि कसं केलंय का हे? किती छान लागले हे असं एवढं अर्ध अर्ध होतं हा मग अर्ध्या पट्ट्या पट्ट्या होत्या हो का? पट्ट्या लावल्या त्या तेव्हा ते एकत्र झाले आणि लादी किती मस्त मस्त केलंय ग डेकोरेशन. संध्याकाळी तर खूप छान वाटत असेल ना. खरं मला तर खूपच आणि आवडलं. या ब्लॉग मध्ये हे खूप मोठं दिसतं. हो 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 हा एरिया आहे ना, हा. लय मोठा दिसतो. हो हो हा असा व्हिडिओ हा व्हिडिओ मध्ये. हा. व्हिडिओ मध्ये खूप मोठं दिसतंय बाहेरच्या गाडीचं पण फोटो काढायचा एक. आज गणेश दादाच्या घरी येऊन असं मला वाटतं की मी रोजच येतो की काय इकडे कारण की एवढा फ्री स्वभाव यांचा खूपच छान एकदम मस्तपैकी एकदम फॅमिलियर त्यांचा स्वभाव आहे आणि खूपच मस्त वाटलं एकदम आम्हाला छान. त्यांच्या बागेतलं फुल चोरलं यांनी. म्हणजे योगिता ताईनेच लावलं. कुठं चाललो आकाशी आई? मी चालले योगिताला भेटायला. कुठे? योगिता शिवानीची मम्मी अमोलला गणेश भैया हा. योगिता त्यांच्या घरी चाललो तुम्ही? मग अरे गाडीवर. बापरे. चालला ना आलाच घरी नाही बाबा बंद आहे गाडी. आपल्या गणेश दादाला सांगितलं चहा वगैरे काही घेऊ नका तरी पण त्यांनी चहा केला आमच्या सर्वांसाठी. पाहुणे आल्यावर चहा करावाच लागतो. मग त्यांनी चहा ठेवला. असं पितात का पाहुणी चहा आपणच बसत नाही एका ठिकाणी तर. नाही आम्हाला असं वाटतंय ना आता काय काय करू कुठे कुठे बघू कसं काय ना सवय. मग बसते बाई. त्यांच्या समोर म्हणताय व्हिडिओ मध्ये तर म्हणता बाई चांगले आहेत. मग काय माहिती आता. नाही 2 दिवस राहावं लागेल तेव्हा माहिती पडेल. चला योगिता ताई येतात आणि त्यांच्या सासूबाई येतात व्हिडिओ मध्ये खूप छान काम करतात. हा आवाज चालला हळूहळू. चला आता चला तुम्ही राहणार आहेत ना? कोण? तुम्ही मला राहिलं तर काय म्हणणार नाही कोण. तुम्ही सर बोललो आता मी राहते तुम्ही जाऊन या दर्शन करून. बघा आहे का नाही म्हणलं का नाही म्हणण्याला महत्व आहे. बघा आहे का नाही म्हणलं का नाही म्हणण्याला महत्व आहे का नाही राहा मग. माझं बोलतो तोंडा काय करावं आणि हसते बघा ही सगळे बोल सगळे हसते ही. नाही आल्या ना आमच्या घरी आमचं ना काहीच काम होत नाही बघ. फक्त यांचंच ऐकावं. मग बसला काम करत जाऊन मग बोलायचं त्यांना होय आधी आकाश ये रे बाबा लवकर ये घ्यायला जावं लागतंय. लांब आहे.
जरा लांब आहे आणि मग यायचं म्हणलं की ऊन लागत आहे. 5 मिनिटाचं अंतर आहे. कसं वाटते मी तिथं मुंबई मध्ये होतं तर जवळ होतं. आता इथं जरा लांब आहे हा? छान छान माळ आहे. याक नाही एकदम भारी आहे. हो तिला काय कळत नाही अजून. बाळ आहे आपलं बाळ बघू. तुमचं काय का मांजर? नाही आमच्या 3 मांजर आहे. मग ते आवडतील मांजर. आमच्यात मांजर नाही कुत्रे आहेत बघा लय. आणि बाहेरचे. मग ते कुत्रे भुकायला लागले ना बाहेर की कशी करते घरात भो भो हा भो भो भो. आमच्या 3 चला आकाश यायचं का आता? चलायचं निघायचं का नाही? हो का, बघा जोडी आमची. त्यांना घेऊन जायचं का आपल्याला? नको गीता, आम्ही सासूला कसं व्हिडिओ काढायचा मला ठेवून घे मग. चला आई हो आई साहेब चला हो. हिचा आवाज बघ त्यांना मांजरासारखा. ठीक आहे, तर खुशी. आमची राहुल दादा बघा. चला आकाश आई पाणी पिऊन झालं का आता? पोट भरलं का झोपणार आहे तिकडेच? नाही, छान म्हणजे थंड वाटलं, भेटू सगळं चांगलं वाटलं. आई चला म्हणजे असं वाटलं नाही की नवीन पाहुणे यायचं म्हणलं काय बोलवलं काय अजिबात वाटलं, मला तर नाही बघा वाटलं. आपल्या गणेश दादाचं हे घर आणि हे समोरचं गार्डन आणि त्यांचे आई साहेब आणि त्यांची 4 व्हीलर गाडी आणि ही बुलेट. आणि भेटून खूपच छान वाटलं आम्हाला. आणि आता जायची वेळ झाली आहे पण कोणाचे पायच निघत नाहीत बाहेर. वाटलं नव्हतं एवढं फ्री बोलतील आमच्याशी आणि आम्हाला एवढं फ्री म्हणजे आपुलकी वाटली आल्याच्या नंतर. मला तर वाटलं नव्हतं एवढा वेळ देतील आपल्याला. पण देतील. हा जेवायचं लय चांगलं असतं आपल्यासाठी. चला लवकर. आपला नाश्ता झाला, चहा झाला. रोजच आवाज आहे. ओ राहुल शेठ, चला हो. हिनं मला सोडणार आता शिवायनी येणार शिवानी ह्याच्या काकेतून उतरतच नाही. ती बोलते मी पण येतो तुमच्यासोबत. चला. शिवानी चला येतो. इथं काहीच वाटत नाही. आता मग आपलं चिकन शिवानी. चला, हो. चला जाऊ येऊ का दादा? हा? येतो ते. आणि एवढं या तुम्ही पण लातूरला आमच्या घरी. आम्ही ना असंच वर बोलत नाही बरं का. खरं खरं या. हा खरंच खरंच. चल काय येणारे म्हणतात या या तसं तुम्ही नाही. येतात आणि म्हणतात या उभं या ना आमच्या घरी. नाही 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 खरंच या. खरं या. शिवानीला घेऊन या. आणि त्या दिवशी आम्ही खुशीला पण घेऊन आणि शिवानीला येऊ म्हणल्यास मी गावाकडून येतो. तो पण 40 घेऊन येईल थोडंसं. तर हे होतं आपले गणेश दादा शिंदे यांचं घर. खूप मस्त आणि सुंदर असं. निधीने पहिल्यांदा टाटा पण केला गणेश भैयाला. हे बघा टाटा. आकाश नावाचा आकाश म्हणतात. कशी का म्हणाले म्हणजे कार्टून लावून द्या मला. मी म्हणलं आमच्या घरी आला तर साधं जेवण भेटेल तर म्हणतात चालतंय. चला बाय. बाय बाय. दादा शिंदेला भेटून आलो आणि आज सकाळी आम्ही निघालो तर होतो त्यांना भेटायसाठी. शेवटी भेट झाली आणि त्यांनी सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स दिला. म्हणून खूप छान वाटलं, आनंद वाटला. आणि आता आम्ही सर्वजण निघालो आहे तुळजापूरला. तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या घरी जाऊया. असा होता हा आजचा ब्लॉग. आणि आता सध्या आम्ही आहेत सोलापूर हायवे, सोलापूर पुणे हायवे जो आहे त्या हायवेला आहेत.
आणि आजचा हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. राधे राधे.